नमस्कार. BMC चॅनेलच्या ऑनलाईन शिक्षणात मी साऱ्यांचे सहर्ष स्वागत करते. बृहन्मुंबई महानगरपालिका उपक्रमांतर्गत शिक्षण विभाग प्रस्तुत शाळा बंद पण शिक्षण सुरू ऑनलाईन शिक्षणाच्या या उपक्रमामध्ये मी मार्गदर्शक शिक्षिका अपूर्वा अनंत पवार, माझ्या शाळेचे नाव आहे RR एज्युकेशनल ट्रस्ट, मराठी प्राथमिक शाळा, मुलुंड पूर्व, मुंबई. आज मी आपणासाठी घटक घेऊन आलेली आहे अपूर्णांक, आणि त्यामध्ये आपण उपघटक शिकणार आहोत अर्धा किंवा निम्मा. चला तर मग आपण पाहूया आजचा घटक अपूर्णांक. सर्वप्रथम आपण अपूर्णांक म्हणजे काय याची ओळख करून घेणार आहोत. आता अपूर्णांक म्हणजे अपूर्ण अंक. त्याची व्याख्या अशा प्रमाणे येईल: जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत ते अपूर्णांक होय. सगळ्यांनी लक्षात घ्यायची ही व्याख्या, अगदी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. अपूर्णांक म्हणजे जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत ते अपूर्णांक होय. म्हणजेच मी आता सांगितल्याप्रमाणे अपूर्ण अंक. त्यानंतर तुम्हाला असे देखील म्हणता येईल, अपूर्णांक म्हणजे जेव्हा एखादी पूर्ण वस्तू पूर्ण रूपात मांडता येत नाही किंवा एखाद्या पूर्ण वस्तूचे भाग केले जातात तेव्हा अपूर्णांक तयार होतो. लक्षात ठेवायचंय, जेव्हा एखादी वस्तू पूर्ण रूपात मांडता येत नाही किंवा एखाद्या वस्तूचे भाग केले जातात, पूर्ण वस्तूचे भाग केले जातात, तेव्हा अपूर्णांक तयार होतो. आपला आजचा घटक अपूर्णांक आहे, पण त्यामध्ये आज आपण उपघटक शिकणार आहोत अर्धा. मग आता आपण या अर्धा या संकल्पनेची ओळख विविध उदाहरणांमधून करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या समोर हे पहिले उदाहरण आहे पूर्ण भाकरीचे. आता सलमाकडे ही पूर्ण भाकरी आहे, पण सलमाच्या भावंडांना जोरात भूक लागलेली आहे. तेव्हा सलमा काय करते, या पूर्ण भाकरीचे 2 समान भाग करते. मधोमध त्या भाकरीला छेद करून त्या भाकरीचे ती 2 समान भाग करून प्रत्येक समान भाग तिच्या 2 भावंडांना देते. म्हणजे या प्रत्येक समान भागाला आपण अर्धा असे म्हणायचे. बघा, तुम्ही पाहू शकता चित्रांमध्ये एका भाकरीचे 2 समान भाग केले. भाग केले नाही म्हणायचं, तर समान भाग. समान भाग केले तर त्या प्रत्येक समान भागाला आपण अर्धा असे म्हणायचे. आता या पुढचं उदाहरण आपण पाहूया. आता इथे तुम्हाला दिसत आहे, मी एक पूर्ण कागद घेतलेला आहे. आता या पूर्ण कागदाला मी मधोमध एक रेष मारलेली आहे. आता या रेषेमुळे या पूर्ण कागदाचे 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहे. मग त्या प्रत्येक समान भागाला तुम्ही अर्धा कागद असे म्हणू शकता. आता तुम्ही पाहू शकता या चित्रांमध्ये मी आधी पूर्ण कागद घेतला, त्यानंतर मी त्या पूर्ण कागदावरती मधोमध एक काळी रेष मारलेली आहे, तुटक रेष मारलेली आहे. त्या तुटक रेषेमुळे त्या कागदाचे, त्या पूर्ण कागदाचे 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहे. मग त्या प्रत्येक समान भागाला आपण अर्धा असे म्हणूया. बघा, आता पुढचं उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे पूर्ण सफरचंद मी आणलेलं आहे. आता या सफरचंदाचे आपण 2 समान भाग करूया. त्याच्यासाठी आपल्याला त्याला मधोमध कापायचंय. मधोमध कापल्यानंतर या सफरचंदाचे 2 अर्ध्या सफरचंदांमध्ये रूपांतर झालेलं आहे. तर त्या प्रत्येक अर्ध्या सफरचंदाला आपण अर्धा सफरचंद असे म्हणूया. म्हणजे पूर्ण सफरचंद होतं, ते मधोमध कापल्यानंतर
त्याचे 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहे. तर त्या प्रत्येक समान भागाला आपण अर्धे सफरचंद असे म्हणूया. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. आपण विविध उदाहरणांमधून आपण अर्धा संकल्पना सर्वप्रथम स्पष्ट करूया. आता इथे मी कलिंगड घेतलेलं आहे. आता तुम्ही बाजारात बऱ्याच वेळा बघत असाल कलिंगड भरपूर आलेले आहेत. मग आता इथे मी पूर्ण कलिंगड घेतलेलं आहे. पण हे पूर्ण कलिंगड काही आपल्या एका वेळेस संपत नाही. मग आई काय करते, या पूर्ण कलिंगडाचे 2 समान भाग करते. मग त्याच्यातल्या एका समान भागाला आपण अर्धे कलिंगड असे म्हणूया. म्हणजे हे पूर्ण कलिंगड होते आणि त्याचे हे अर्धे कलिंगड आलेले आहे. म्हणजे ह्या 2 समान भागांपैकी आपण एका समान भागाला काय म्हणायचं आहे? अर्धा असे म्हणायचं आहे. आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा हा केक आहे. आपण बर्थडेला केक कापतो की नाही? तर हा केक पूर्ण केक आहे. आता या पूर्ण केकाचे मी काय करणार आहे? पूर्ण केकचे 2 समान भागांमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला मधोमध कापणार आहे. तर मला अशा प्रकारे अर्धा केक मिळालेला आहे. म्हणजे हा पूर्ण केक मी जेव्हा मधोमध कापेन, तेव्हा त्याचे 2 समान भागात रूपांतर होते आणि तेव्हा आपल्याला त्याचा अर्धा केक मिळतो. म्हणजे पूर्ण केक आणि अर्धा केक. अशा प्रकारे आपण अर्धा ही संकल्पना पाहतोय. आता त्याच्या पुढचं उदाहरण मी दाखवणार आहे, ते या पूर्ण पेरूचे. या पूर्ण पेरूला मी जर असे मधोमध कापले, तर काय होणार आहे? त्याचे अर्ध्या पेरूत रूपांतर होणार आहे. आता पूर्ण पेरूचे मी जे 2 समान भाग केले, त्याच्यातल्या या प्रत्येक भागाला काय म्हणायचं आहे? अर्धा, अर्धा असे म्हणायचे. म्हणजे पूर्ण पेरू आणि हा अर्धा पेरू. त्यानंतर तुम्ही आता पाहिलेली उदाहरणं बघा. मी आता तुम्हाला 4-5 उदाहरणांमधून हे स्पष्ट केलंय, की अर्धा काय आहे. म्हणजे मी पूर्ण कलिंगड दाखवलं, त्याच्यानंतर त्याचा अर्धा छेद दाखवला, म्हणजे अर्धे कलिंगड पाहिले. त्यानंतर आपण पूर्ण पेरू पाहिला, त्याचा अर्धा छेद, अर्धा पेरू. त्यानंतर आपण पाहिला पूर्ण सफरचंद. मग सफरचंदाचे पण 2 समान भाग केले, तर प्रत्येक समान भागाला आपण अर्धे सफरचंद असे म्हणणार आहोत. त्यानंतर आपण केक पाहिला आणि सगळ्यांच्या आवडीचा केक हा आपण सगळा एकाच वेळेस फस्त न करता आपण अर्धा केक आधी खाल्ला. तर म्हणजे त्याचे 2 समान भाग केले, म्हणजे पूर्ण केक आणि तो आहे त्याच्या बाजूला तो अर्धा केक. अशा प्रकारे आपण अर्धा ही संकल्पना म्हणजे काय? तर अर्ध्याचा आपल्याला अर्थ काय? हे जर जाणून घ्यायचं असेल, तर त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल, की कोणत्याही एका वस्तूचे 2 समान भाग करून त्यातील एक भाग घेतला, तर तो त्या वस्तूचा अर्धा भाग होतो. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भाग करणे म्हणजे अर्धा नव्हे, तर कोणत्याही एका वस्तूचे 2 समान भाग करून त्यातील एक भाग घेतला, तर तो त्या वस्तूचा अर्धा भाग होतो. म्हणजे इथे लक्षात ठेवायचे, आपण जे पूर्ण वस्तूचे 2 समान भाग करतो, ते समान भाग तंतोतंत एकमेकांशी जुळले पाहिजे. तेव्हा त्या समान भागापैकी प्रत्येक भागाला आपण अर्धा असे म्हणू शकतो. बरोबर आहे? आता आपण चित्रांद्वारे अर्धा ही संकल्पना पाहिली. आता मी तुम्हाला काही आकृत्या दाखवणार आहे. तर आकृत्यांमध्ये पण अर्धा ही संकल्पना स्पष्ट करूया. आता इथे तुम्हाला एक आकृती दिसत आहे, चौरसाची आकृती आहे. त्याच्यामधून पण मी एक मधोमध काळी रेष मारलेली आहे. तर या काळ्या रेषेमुळे त्या आकृतीचे 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहे. त्यामुळे त्या प्रत्येक भागाला आपण अर्धा असे म्हणायचे आहे. त्यानंतर ही दुसरी आकृती आहे. 2 त्रिकोण जोडलेले आहे आणि त्याच्यामधून एक उभी रेष गेलेली आहे. त्या उभ्या रेषेमुळे त्या 2 त्रिकोणांचे आडवे असे आणि उभे असे, उभ्या रेषेमुळे उभे असे 2 समान भाग झालेले आहेत. मग याला पण आपण अर्धा असे म्हणायचे आहे. मधोमध मारलेल्या रेषेमुळे आता ही तिसरी आकृती पहा. इथे पण एक मधोमध रेष मारलेली आहे. तर त्या आकृतीचे देखील 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहे. तर त्या प्रत्येक भागाला तुम्ही अर्धा असे म्हणायचे आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक निरीक्षण करायचंय. आता ही पुढे आयताची आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये मी आडवी अशी रेष मारलेली आहे. तर आडव्या रेषेमुळे त्या आयताच्या आकृतीचे 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहे. अशा प्रकारे तुम्ही या 4ही आकृत्यांमध्ये पाहू शकता, की एक जी आपण मधोमध रेष मारतो, त्या मधोमध मारलेल्या रेषेमुळे
त्या आकृतीचे 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहे. अशा सगळ्याच आकृत्या तुम्हाला बघायला मिळणार नाही. काही आकृत्यांमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की त्याचे समान भाग होतात. आता समान भाग असणारी आकृती ओळखा. आता मी तुम्हाला काही आकृत्या दाखवणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला मी समान भाग असणारी आकृती कशी ओळखायची ते सांगणार आहे. आता सर्वप्रथम आपल्याला इकडे 3 आकृत्या दिसतायत. तर पहिल्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की ते जे आहे आयत त्याचे समान भागांमध्ये रूपांतर झालेलं नाही. कारण आडव्या उभ्या रेषेमुळे एकीकडे जास्त भाग तर एकीकडे कमी भाग अशा प्रकारे रूपांतर आहे. त्यानंतर आपण दुसरी आकृती बघूया तर त्याच्यामध्ये आडव्या उभ्या रेषेमुळे 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेलं आहे. बरोबर आहे आणि त्याचे एकूण 4 भाग पडलेले आहेत. आडवी पण रेषा आहे आणि उभी पण रेषा आहे. मग असे 4 समान भाग दिसत आहेत. तर तुम्हाला ही पुढे संकल्पना वापरायला मिळणारच आहे की समान भाग ओळखल्यामुळे तुम्हाला पुढच्या पण संकल्पना आहेत त्या शिकायला मिळणार आहेत. तर त्यासाठी समान भाग ओळखणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण तिसरी आकृती बघतोय तर त्याच्यामध्ये ज्या रेषा मारल्यात त्यामध्ये एकही भाग असा एकमेकांशी असा समान नाहीये. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे भाग होतात ते भाग एकमेकांशी जुळले पाहिजेत तंतोतंत. तेव्हा त्याची इतर संकल्पना अर्धा, पाव, पाऊण या संकल्पना पूर्ण होतात. तर आता आपण सध्या अर्धा शिकतोय. तर त्यानुसार आपलं हे पुढचं उदाहरण आहे. आता इथे निळ्या रंगाचे गोल दिसत आहेत. बरोबर आहेत. मग त्याच्यामध्ये ह्या ज्या रेषा काढलेल्या आहेत पहिल्या आकृतीत एका बाजूला, दुसऱ्या आकृतीत एकदम डाव्या बाजूला आहे. पण त्यामुळे काही त्या गोलाचे 2 समान भागात रूपांतर झालेले नाहीये. पण आपण तिसरी आकृती पाहू शकतो की त्याच्यामध्ये मधोमध एक रेष आलेली आहे. त्या मधोमध आलेल्या रेषेमुळे त्या गोलाचे 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहे. त्यामुळे आपल्याला समजू शकते की ही आकृती काय करते? अर्धा ही संकल्पना स्पष्ट करते. त्यानंतर आपण तिसरी आकृती पाहणार आहोत. तिसऱ्या आकृतीमध्ये पण आपण हे त्रिकोण पाहतो आहे. तर त्यामध्ये ज्या रेषा मधोमध काढलेल्या आहेत त्या आपल्या त्रिकोणाचे 3 समान भागांमध्ये रूपांतर करत नाहीयेत. त्यामुळे आपल्याला या तीनही आकृत्यांमध्ये तुम्ही बघू शकता दुसऱ्या आकृतीमध्ये पण त्रिकोणाचे समान भाग दिसत नाहीयेत. एक कमी, एक जास्त आणि एक त्याहून कमी असे प्रकार दिसतात. तर आपण तिसऱ्या आकृतीकडे वळलो तर तिथे आपण बघू शकतो की त्रिकोणाचे या तीनही समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहेत. मग ह्या रेषांमुळे त्याचे 3 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहेत. त्यामुळे ही समान भाग असणारी आकृती आहे. त्यानंतर आपण पुढच्या आकृतीकडे वळणार आहोत. हे 3 गोल दाखवलेले आहेत. तर 3 गोलांमध्ये ह्या ज्या पहिल्या आणि दुसऱ्या गोलात रेषा आलेल्या आहेत, त्यामुळे त्या गोलाचे काही समान भागात रूपांतर झालेले दिसत नाहीये. आपल्या डोळ्यांना स्पष्ट दिसतंय. एक भाग जास्त, एक भाग कमी असं तंतोतंत समान भाग ह्यामध्ये दिसत नाही. तर आपण जाऊया तिसऱ्या आकृतीकडे. तर तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता उभा आणि आडवा छेद दिल्यामुळे त्या गोलाचे 4 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहे. आता समान भाग कसे ओळखायचे हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तुम्ही आत्ता मी जी व्याख्या सांगितली, अपूर्णांक म्हणजे काय? त्यानंतर अर्धा म्हणजे काय? तर त्यावरच आधारित आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तर आता मला या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहे, की जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत, त्यांना काय म्हणतात? आता मला कोण उत्तर देईल बरं? अपूर्णांक. अपूर्णांक. हा. पूर्वी तू उत्तर दे बरं. जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत, त्यांना काय म्हणतात? अंक. व्हेरी गुड. भक्ती गोरे मला ह्या प्रश्नाचं उत्तर देईल की जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत त्यांना काय म्हणतात? जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत त्यांना अपूर्णांक म्हणतात.
अपूर्ण अंक भक्तीने छान उत्तर दिलेलं आहे. शाबाश. असं पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. त्यानंतर सार्थकी सार्थकी पवार हात वरती करते. तर तिने मला उत्तर द्यायचंय की जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत त्यांना काय म्हणतात? अपूर्णांक म्हणतात. जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत त्यांना अपूर्णांक म्हणतात. व्हेरी गुड सार्थकी. शाबाश. त्यानंतर आपण क्षितिजला विचारणार आहोत. क्षितिज तामणकर, तू उत्तर द्यायचंय बाळा. जे अंक पूर्ण एककात मांडता येत- अपूर्णांक हा, हा. अपूर्णांक अपूर्णांक त्यानंतर मला रिया उत्तर देणार आहे. रियाला मी आता विचारते. रिया बाळा, तू उत्तर दे. जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत त्यांना काय म्हणतात? जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाही त्यांना अपूर्णांक म्हणतात. व्हेरी गुड रिया. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यानंतर अथर्व पवार, याला मी विचारते की जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत त्यांना काय म्हणतात? अपूर्णांक अपूर्णांक टीचर अपूर्णांक टीचर त्यांना अपूर्णांक म्हणतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का? जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत त्यांना अपूर्णांक असे म्हणतात. बघा, ही अपूर्णांकाची संकल्पना तुम्हाला पुढे जाऊन पण पुढच्या इयत्तांमध्ये पण उपयोगी पडणार आहे. आता तुमची सुरुवात झालेली आहे, हा तुमचा बेस आहे, त्यामुळे तुम्ही ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायची आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. एका वस्तूचे 2 समान भाग केले की प्रत्येक भागाला काय म्हणतात? आता मी ही संकल्पना तुम्हाला विविध उदाहरणांमधून स्पष्ट केली, आकृत्या दाखवल्या, चित्र दाखवली तुमच्या आवडीची. तर एका वस्तूचे 2 समान भाग केले की प्रत्येक भागाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर देणार आहे मला मृण्मयी चव्हाण. मृण्मयी चव्हाण, सांग बाळा. एका वस्तूचे 2 समान भाग केले की प्रत्येक भागाला अर्धा भाग दोन समान भाग केले व्हेरी गुड. आता मला श्रेयस उत्तर देईल. श्रेयस सरगर कोण आहे? श्रेयस सरगर मला उत्तर देईल की एका वस्तूचे 2 समान भाग केले की प्रत्येक भागाला दोन समान भाग केले की प्रत्येक भागाला अर्धा भाग टीचर अर्धा भाग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. त्यानंतर मला राजनंदिनी उत्तर देईल की एका वस्तूचे 2 समान भाग केले की प्रत्येक भागाला काय म्हणतात? राजनंदिनी. मी सांगू एका वस्तूचे 2 समान भाग केले की प्रत्येक भागाला अर्धा भाग असे म्हणतात. वस्तूचे 2 समान भाग केले की प्रत्येक भागाला काय म्हणतात? श्रीराज पाटील कोण आहे? श्रीराज पाटील, तू उत्तर द्यायचंय बाळा. व्हेरी गुड. एका वस्तूचे 2 समान भाग केले की प्रत्येक भागाला, तनया तू सांग काय म्हणतात? तनया गायकवाड. समान भाग केले की अर्धा भाग असे म्हणतात. प्रत्येक भागाला अर्धा भाग असे म्हणतात. बघूया बरं आपलं उत्तर. आपलं उत्तर काय आहे? अर्धा. आणि अर्ध्या भागालाच आपण निम्मा असेही म्हणू शकतो. बघा, एका वस्तूचे 2 समान भाग केले की प्रत्येक भागाला अर्धा किंवा निम्मा असे तुम्ही म्हणू शकता. बरोबर आहे? बघा, आता मूल्यमापनामध्ये जे दोन्ही प्रश्न विचारले त्याची तुम्हाला छान उत्तर देता आलेली आहेत. बघा, आपण 2 संकल्पना शिकलो आज, की अपूर्णांक आणि अर्धा किंवा निम्मा.
तर अपूर्णांकाची व्याख्या काय आहे की जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाहीत त्यांना अपूर्णांक असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचंय सगळ्यांनी. आणि दुसरं अर्धा किंवा निम्मा कशाला म्हणायचं? एका वस्तूचे 2 समान भाग केले की प्रत्येक भागाला अर्धा किंवा निम्मा असे म्हणतात. आता या ठिकाणी मी आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगते की एका वस्तूचे भाग करणं म्हणजे अर्धा नव्हे. एका वस्तूचे 2 समान भाग करणे म्हणजे त्या प्रत्येक भागाला तुम्ही अर्धा किंवा निम्मा म्हणायचा आहे. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळणार आहोत. यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला काही आकृत्या, काही चित्र दिलेली जातील. तर त्या चित्रांमध्ये तुम्हाला ओळखायचं आहे अर्धा किंवा समान भाग असलेल्या चित्राखाली कोणतं चित्र बरोबर आहे. तर त्याखाली आपल्याला बरोबरची खूण करायची आहे. तर आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे, ती तुम्ही पाहायची आहे. आता इथे मी पहिलंच चित्र दिलेलं आहे. तर त्या चित्रामध्ये मधोमध मारलेल्या रेषेमुळे 2 समान भाग झालेले आहे किंवा नाही हे तुम्ही ओळखून सांगायचं आहे. एक भाग रंगीत आहे आणि एक भाग आपला कोराच आहे. तर तुम्ही तो ओळखायचा आहे की तो बरोबर आहे का? समान भाग असलेलं चित्र आहे का? तर आता मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आता टीचर बरोबर. बरोबर अर्धा भाग आहे का तो रंगवलेला भाग? म्हणजे 2 जे चित्र दिसत आहे तुम्हाला त्यामध्ये 2 समान भाग झालेले आहे का हे तुम्ही ओळखायचंय फक्त. आणि ते चित्र बरोबर असेल तर त्याखाली बरोबरची खूण तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. मग आता या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचं उत्तर बरोबर आहे. बघा, हे चित्र आहे, ही आकृती आहे. या आकृतीमध्ये 2 समान भाग आपल्याला दिसत आहेत म्हणून आपण याखाली बरोबरची खूण करायची आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या चित्राकडे वळणार आहोत. आता दुसरं आहे ते देखील तुम्ही पाहू शकता. एक भाग रंगीत आहे आणि एक भाग असाच कोरा आहे. आता त्यामध्ये त्या चित्रामध्ये तुम्ही बघा नेमकं की त्या चित्राचे 2 समान भाग झालेले आहेत का? आता यामध्ये मला उत्तर देणार आहे सुशील आता हे जे 2 समान भाग झालेले आहेत का ते ओळखायचं आहे. आता कोण मला उत्तर बरोबर सांगते ते पाहणार आहे. मी अचूक उत्तर कोण देते ते बघणार आहे मी. मी आता विचारलेलं होतं, कोणाला विचारलेलं? वैष्णवी वासकर. वैष्णवी बाळा तू सांग बरं. टीचर याच्यामध्ये समान भाग असलेली आहे का ही आकृती? जर असेल तर आपण बरोबर करायचंय, नसेल तर आपण कोरच ठेवायचं. बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश. आता आपण जरा नवीन नवीन मुलं बघूया. हँड रेस केलेली श्याम. श्याम तू सांग बरं, या आकृतीमध्ये तुला काय दिसतंय? 2 समान भाग दिसतायत का? आपल्याला 2 समान भाग समान भाग असलेल्या चित्राखाली मी काय खूण करू? बरोबरची खूण करू का? ओके. त्यानंतर सिद्धेश. सिद्धेश तू सांगायचंय आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर. आता ही आकृती आपल्याला दिसते की समान भाग असलेली आहे. आता मी तुम्हाला पुढची आकृती दाखवते ती बघा. त्यामध्ये पण एक रेष मारलेली आहे आणि एक अर्धा भाग रंगीत दाखवलेला आहे. तर आता मला नीरज मेस्त्री सांगेल की ही आकृती समान भाग असलेली आहे का? आता हिचे समान भाग बरोबर आहे. विनंतीला विचारूया. विनंती विनंती तू सांग बरोबर आहे का समान भाग असलेली? बरोबर आहे. अरे वा, व्हेरी गुड. अमीर इनामदार तू सांगू शकतोस का ही आकृती समान भाग असलेली आहे का? केलेला आहे बाळा तू. अमीर इनामदार बरोबर. तनुजा मोरे
तू सांग बाळा, ही समोर आहे जी आकृती 3 नंबरची, ती बरोबर भाग दर्शवते का? बरोबर आहे. मग आपण बघूया आपलं उत्तर तपासूया. आपलं उत्तर बरोबर आहे. समान भाग असलेली ही आकृती आहे, त्यामुळे त्या बरोबरची खूण करायची आहे. लक्षपूर्वक उत्तर द्यायची आहे. प्रश्न काही फसवणारे पण येऊ शकतात, त्यामुळे उत्तर विचार करून द्यायचं आहे आणि मी ज्याला विचारेन त्याने द्यायचंय. नेक्स्ट आकृती बघू शकता तुम्ही. आता इकडे बघा, ही आयताची आकृती आहे आणि तिच्यामध्ये मी एक रेष मारली आणि एक भाग रंगीत दिसतोय आणि एक असाच कोरा दिसतोय. तर आता आपण ह्या आकृतीचे समान भाग होतात का हे आपल्याला सांगणार आहे जयेश कुचेकर. तू सांग बाळा जयेश, हँड रेस केला बरोबर. ओके समृद्धी, बरोबर आहे का? बघूया तर आपलं उत्तर काय येतंय. या आकृतीचे समान भाग झालेले आहेत का? आपण उत्तर पाहूया. आपण उत्तर पाहूया का? आपलं उत्तर बरोबर आहे का? अरे वा, छान, हुशार आहात रे तुम्ही सगळेजण. उत्तर बरोबर आलेलं आहे. आता एक पुढचं उदाहरण बघा. आता सगळ्यांनी लक्षपूर्वक उत्तर द्यायचंय हा. आता इकडे ही तुमच्या समोर आकृती आहे. आता या आकृतीमध्ये तुम्ही किती भाग केलेले आहे ते मोजू शकता. बघा बरं, आता या आकृतीचं उत्तर मला कोण देणार? सुशील सोनवणे. बघा, या आकृतीमध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 हे भाग दिसतात. तर या पूर्ण आकृतीला तुम्हाला बघायचंय आणि सांगायचंय की समान भाग असलेली आकृती आहे का? आता मला या प्रश्नाची बंद करत जाऊ. ही समान भाग असलेली आकृती आहे का? एक्झॅक्ट उत्तर मला माहिती पाहिजे. आता बघा, शुभांगी खेराडे, तू सांग बरं, ही आकृती समान भाग असलेली आहे का? चूक आहे का? रिया उत्तर दे. रिया बाळा, तू उत्तर दे. ही आकृती समान भाग असलेली आहे का? बरोबर. बघा, कोणी बरोबर म्हणतंय तर कोणी चूक म्हणतंय. बरोबर विचार करून मला उत्तर द्यायचंय. जानवी, तू सांग बाळा, समान भाग ओके. आपण बघूया उत्तर बरोबर आहे का आपलं. हे तुम्ही चूक सांगताय ना. मग ज्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय सूचना, की समान भाग असलेल्या चित्राखाली बरोबरची खूण करा. आता हे उत्तर चुकीचं आहे, तर मग आपण चौकोन रिकामा ठेवायचा आहे. तिथे चूक करायचं नाही, पण बरोबर पण येणार नाही. बघा, तुमचं उत्तर बरोबर आहे. ही आकृती काय करते, यामध्ये आपल्याला 5 भाग दिसतात. 1, 2, 3, 4, 5 आहे की नाही हा फसवणारा प्रश्न. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारपूर्वकच उत्तर द्यायचं आहे. कोणतीही आकृती तुम्ही बघाल तेव्हा त्याचे 2 समान भाग झालेले पाहिजे, तेव्हा आपली अर्धा ही संकल्पना स्पष्ट होते. आता या आकृतीमध्ये 2 समान भाग होत नाहीत, कारण ह्याच्यामध्ये 5वा भाग पण आलेला आहे, त्यामुळे ह्याचे 2 समान भाग होत नाही. तेव्हा या चित्राखाली बरोबरची खूण येणार नाही. आता तुम्हाला ह्या पूर्ण प्रश्नांचं अर्थ कळला असेल ना. बघा, पहिल्या चित्रामध्ये 2 समान भाग झालेले होते, म्हणून आपण त्याखाली बरोबरची खूण केली. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये पण 2 समान भाग दिसतात, स्पष्ट समान भाग दिसतात, त्यामुळे त्याच्या खाली पण आपण बरोबरची खूण केली. त्यानंतर आपण तिसरं चित्र पाहू, तर त्याच्या खाली पण आपण समान असल्यामुळे बरोबरची खूण केली आहे. म्हणजे ते चित्र तुम्हाला दर्शवतंय की त्या चित्राचे 2 समान भाग झालेले आहेत. त्यानंतर आपण चौथी आकृती पाहिली आयताची.
त्या आडव्या रेषेमुळे तिथे पण 2 समान भाग झालेले आहे आणि म्हणून आपण तिथे बरोबरची खूण केली. पण तुम्हाला पुढचा प्रश्न विचार करणारा आहे, की इथे तुम्हाला एकूण 5 भाग दिसत आहेत आणि त्या 5 भागांमुळे त्या आकृतीचे समान भागांमध्ये रूपांतर होत नाही. म्हणून आपण तिकडे बरोबरची खूण केलेली नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यामुळे आपण विचारपूर्वक उत्तर द्यायचंय आणि कधी घाईघाईत असं पेपर सोडवताना पण असे प्रश्न आले, की तेव्हा आपण घाईघाईत उत्तर लिहायचं नाही. जास्त एक्साइटमेंटमध्ये आपण काय होतं, साधा सोपा प्रश्न असतो, फक्त बरोबरची खूण करायची असते. पण अशा प्रश्नांमध्ये आपले मार्क जाऊ शकतात. म्हणून आपण आधी विचार करायचा, निरीक्षण करायचं आणि मग ठरवायचं. ठीक आहे? आता तुम्हाला ही अर्धा संकल्पना चांगल्या रीतीने समजलेली आहे. कारण तुम्ही ह्या शेवटच्या प्रश्नाचं पण उत्तर छान दिलेलं आहे. तर मग आता आपण वळणार आहोत पुढे आपल्या सगळ्यांचा आवडीचा स्वाध्याय. आता स्वाध्यायमध्ये म्हणजे स्व अध्याय. तर स्व अध्याय म्हणजे काय? तुम्ही स्वतः करणारा अभ्यास. बरोबर आहे? मग त्या अभ्यासामध्ये तुम्ही काय करायचं आहे बरं? आता हा छोटासा भाग आपण अर्धा हा भाग शिकलो की नाही आज? तर त्या अर्ध्या भागावरती मी असे छान छोटेसे प्रश्न काढलेले आहेत. ते प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत. आणि एकदम सोपे आहेत. तुम्ही अगदी चटकन सोडवू शकता आणि आवडीने सोडवू शकता. आवडीचा असा हा घटक आहे. खालील आकृत्यांमधील अर्धा भाग रंगवा. आता मी तुम्हाला विचारलेल्या मूल्यमापनामध्ये ह्या आकृत्या वापरलेल्या आहेत. पण आता इथे थोडीशी गंमत तुम्ही कशी बघायची आहे? आकृत्या त्याच आहेत, पण थोडाफार फरक तुम्हाला दिसून येईल. बघा, आता ही पहिली आकृती आहे. तिथे काय आहे? 2 समान भाग दिसतात. अगदी डोळ्यांना स्पष्ट कळतंय. म्हणून तुम्ही तिथे चटकन रंगवाल. बरोबर आहे? हां? त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये पण तुम्ही बघाल, की 2 समान भाग दिसतायत. तुम्हाला फक्त अर्धा भाग रंगवायचा आहे. अर्धा भाग म्हणजे काय? एक भाग. 2 समान भागांपैकी एक भाग. मग तुम्ही फक्त एकच भाग रंगवायचा आहे. दोन्ही भाग रंगवायचे नाहीत. त्यामुळे त्याच्यानंतर आपण तिसरी आकृती पाहणार आहोत. तर तिसऱ्या आकृतीमध्ये पण मधोमध एक उभी रेषा गेलेली आहे. पण मग तुम्हाला कसं करायचं आहे? त्या मधोमध जी रेषा गेलेली आहे ना, त्याच्याच अलीकडचा नाही तर पलीकडचा एका साइडचाच भाग तुम्हाला रंगवायचा आहे. जी रेष जाते ना, त्या रेषेमुळे होणाऱ्या 2 समान भागांपैकी एका भागाला तुम्हाला रंगवायचं आहे. तर ते लक्षात घ्यायचं आहे. नुसते त्रिकोण बघाल वरती आणि खालती आणि एक त्रिकोण रंगवाल, तर तसं करू नका. रेषेमुळे जे 2 समान भाग होतात की नाही, त्याच्यातल्या एका भागाला तुम्हाला रंगवायचं आहे. लक्षात आलं? या तिसऱ्या आकृतीमध्ये पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. घाई करायची नाही. वहीमध्ये एकदम सुवाच्य अक्षरात आणि छान रंग वापरून हे सोडवायचं आहे. आता पुढची चौथी आकृती आहे. ती तर एकदम सोपी आहे. आडव्या रेषेमुळे त्याचे 2 समान भाग झालेले आहेत. त्यापैकी कोणता पण एक भाग तुम्ही रंगवायचा आहे. आता आपली पुढची आकृती जी आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आता जो मी प्रश्न विचारलेला त्याच्यामध्ये 5 भाग आलेले होते. आता इथे बघा 1, 2, 3 आणि 4 बरोबर 4 भाग झालेले आहेत की नाही? आता मला तुम्ही सांगायचंय, या 4 भागांमध्ये बरोबर समान भाग होतायत का? बघा बरं. सम्यक, सम्यक तू सांग बरं मला. बघा बाई केव्हाही प्रश्न विचारू शकतात हं. सम्यक तू सांग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. होय, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला संकल्पना छान समजली. आता इथे 4 भाग झालेत ना या आकृतीचे, म्हणून इथे 2 समान भाग होतात. बघा 2, 2 असे करून 4 म्हणजे आपल्याला माहित आहे की 4 चे निम्मे पडू शकतात. 4 चे अर्धे 2 होतात. बरोबर आहे? म्हणून आपण इथे 2 भाग रंगवायचे आहेत. आता ते कोणते रंगवायचे ते तुमच्या मर्जीवर आहे. तुम्ही कोणतेही 2 भाग त्याच्यातले निवडायचे आणि 2 भाग रंगवायचे आहेत. ओके? आता 4 पैकी 2 भाग रंगवले, की तुमची आकृती ती व्यवस्थित सुशोभित होणार आहे. कारण अर्धा भाग हा त्याच्यामध्ये दाखवल्यामुळे तुम्हाला अर्धा ही संकल्पना स्पष्ट झाली आहे. हे समजणार आहे बाईंना. त्यानंतर आपण पुढचा स्वाध्याय सोडवणार आहोत, की खालील प्रत्येक आकृतीत रेघ काढलेली आहे. त्या रेघेमुळे ज्या आकृतीचे 2 समान भाग झाले आहेत, अशा आकृत्यांखाली बरोबर अशी खूण करा. आता तुम्हाला मी हे पण समजावून सांगते, कारण ह्याच्यामध्ये सगळ्या आकृत्या ज्या आहेत, ती प्रत्येक आकृती भिन्न आहे. बघा आता पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला काय सांगितलंय, की 2 समान भाग झालेले आहेत का ते ओळखायचंय.
मग आकृतीचं पूर्ण निरीक्षण करायचं, मधोमध गेलेली रेष पहिली शोधायची, ती रेष मधोमध जाते का, तर नसेल जात तर तिचे 2 समान भाग होऊ शकत नाही, हे आधी ओळखायचंय. तर मग पहिल्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की एका बाजूला बघा लेफ्ट हँड साइडलाच एक रेष केलेली आहे. हा, तर मग त्यामुळे त्या आकृतीचे 2 समान भाग होत नाही. तर इथे तुम्ही काय करायचं आहे, इथे तुम्ही बरोबरची खूण करणार का? सांग श्याम, सांग तू, इथे बरोबरची खूण येणार का? हे आता आपण असं तोंडी सोडून घेऊया. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग त्यानंतर आपण बघू शकतो दुसऱ्या आकृतीकडे. बघा निळ्या रंगाचा गोल आहे, तर या गोलामध्ये पण उजव्या हाताला एक रेष गेलेली आहे. परफेक्ट अशी मधोमध अशी रेष नाही गेली आहे की ज्यामुळे त्याचे तंतोतंत 2 समान भाग होतील. मग त्या आकृतीमध्ये पण तुम्ही बघू शकता की 2 समान भाग झालेले नाहीयेत. मग समान भाग झालेले नसतील तर तो चौकोन तुम्ही रिकामाच ठेवायचा आहे. कारण त्यांनी सांगितलेलं आहे सूचनेमध्ये की 2 समान भाग झालेले असतील त्या आकृत्यांखाली तुम्ही बरोबरची खूण करायची आहे. तर मला श्रेयस सागर सांगेल की आता ही दुसरी आकृती आहे ना निळ्या रंगाची, तर तिच्यामध्ये 2 समान भाग तुला दिसतायत का बाळा? नाही बाई, नाही. नाही ना? हा, मग तो चौकोन तू काय करणार? त्या चौकोनामध्ये तू टिक मार्क करणार का? बरोबरची खूण करणार का? की रिकामा ठेवणार? सांगायचं आहे. त्या चौकोनात बरोबरची खूण येणार की रिकामा ठेवणार? हा, बरोबर आहे. तो चौकोन तुम्ही रिकामाच ठेवायचा आहे. हा, आता बघा ही तिसरी आकृती जी आहे ना त्रिकोणाची, तिच्यामध्ये बघा परफेक्ट अशी मधोमध रेष गेलेली आहे. हा, आणि त्यामुळे ना त्या आकृतीचे 2 समान भागांमध्ये रूपांतर झालेले आहे. आणि मग आपल्याला विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे इथे आहे ती सूचना की बघा ज्या आकृतीचे 2 समान भाग झाले आहेत, मग या आकृतीचे 2 समान भाग झालेले दिसतात. मग मृण्मयी तू काय करशील बरं? या आकृतीच्या खाली जो चौकोन आहे त्यात बरोबरची खूण करशील की तसाच ठेवशील बॉक्स? बरोबरची खूण येणार त्याच्यामध्ये. बरोबर सांगितलंय. बघा आपण सगळे प्रश्न सोडवून घेतो, त्यामुळे ना तुम्हाला हा स्वाध्याय सोडवताना सोपा जाणार आणि अगदी चटदिशी तुमचा स्वाध्याय वहीमध्ये सोडवून होणार. फक्त टापटीपपणे सोडवायचा आहे. त्यानंतर काय करायचंय, चौथी आकृती बघा. तिथे पण तुम्हाला हा जो काही आयत आहे, तो आयतामधून जी रेष गेलेली आहे त्याचे 2 समान भाग झालेले आहेत. मग त्या 2 समान भागांपैकी म्हणजे तुम्हाला दिसतंय की प्रत्येक भाग हा अर्धा झालेला आहे आणि मग त्याखाली तुम्हाला बरोबरची खूण करायची की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. मला आरती बरगडे उत्तर देईल. आरती, आरती बाळा तू सांग. बरोबरची खूण कलर. व्हेरी गुड. स्क्रीनशॉट काढायचा हो, चित्र तर काढावीच लागणार. बरोबरची खूण. बरोबर आहे. आता ही 5वी आकृती पहा. बरोबर आहे, शाब्बास, सगळे छान उत्तर देताय तुम्ही. आता ही जी 5वी आकृती आहे की नाही त्रिकोणाची, तर तिच्यामधून पण रेष गेलेली आहे. बरोबर तिच्या वरच्या बिंदूमधून रेष काढलेली आहे. पण आता तुम्ही त्याच आकृतीचे जे भाग बघाल तर ते तुम्हाला समान वाटतायत का? सांगा बरं. नीरज मेस्त्री, नीरज बाळा तू सांग, तुला नाही टीचर. तुला 2 समान भाग झालेले दिसतायत का बाळा? भाग दिसतायत का? बघा एक भाग जास्त दिसतोय आणि एक भाग कमी दिसतोय. मी तुम्हाला सांगितलंय 2 समान भाग होणं म्हणजे एकमेकांशी तंतोतंत जुळणं. त्यालाच तर आपण अर्धा किंवा निम्मा म्हणतो. बरोबर आहे की नाही? मग तसं तुम्हाला ह्या आकृतीमध्ये दिसतंय का? आता ही जी आकृती 5 नंबरची आहे, तिच्यामध्ये मधोमध रेष गेलीये का? त्याचा तुम्ही विचार करायचा आहे. आकृतीचं निरीक्षण एकदम व्यवस्थित करायचंय बारकाईने. मग तुम्हाला कळेल की ही जी आहे मधोमध रेष गेल्यामुळे तो एक भाग बघा वरचा, तो कसा दिसतोय? लहान दिसतोय. आणि खालचा भाग बघा कसा दिसतोय? मोठा दिसतोय. म्हणजे हे तंतोतंत जुळणारे भाग झालेले नाहीत. बरोबर ना? म्हणजे ही आकृती 2 समान भागांची आहे का? 2 समान भागांची आकृती दाखवते का ही? सांगा बरं. मितेश बावकर. नाही टीचर. नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड.
व्हेरी गुड. आता ना तुम्ही काय करायचंय, तुम्हाला आता हे सगळं पटकन लिहिता तर येणार नाही. मग तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, की जेणेकरून तुम्हाला अभ्यास छानपैकी सोडवता येईल. तर सगळ्या मुलांनी काय करायचंय, स्क्रीनशॉट काढायचा आहे. हा अभ्यास जो आहे स्वाध्याय, तो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वहीमध्ये एकदम टापटीपपणे सोडवा. असेच रंग भरा, अशाच आकृत्या काढा, म्हणजे एकदम सुशोभित दिसेल तुमचा स्वाध्याय. मग त्याप्रमाणे तो वहीत सोडवता येईल. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला का दोन्ही स्वाध्यायचा? अशा प्रकारे दोन्ही स्वाध्यायचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल, तर तुम्हाला माझा पाठ आवडला असेल, तर तुम्ही काय करायचंय, YouTube चॅनेलला जायचं आणि तिथे हा व्हिडिओ पुन्हा पाहायचा आणि तो आवडला असेलच, मी खात्री बाळगते, त्याला लाईक करायचं. तुमचे जे मित्र-मैत्रिणी आज या पाठाला उपस्थित होऊ शकले नाही, कारण आपले 300 विद्यार्थी पूर्ण झाले, की काही मुलांना एंट्री मिळत नाही त्यामुळे. मग त्यांना पण तुम्ही लिंक शेअर करायची आणि त्यांना पण हा पाठ पाठवायचा आहे, की आपला हा लेसन बघण्यासाठी लिंक शेअर करून त्यांना त्यावरती सबस्क्राईब करायला सांगायचंय आणि तुम्ही पण जर सबस्क्राईब केलं नसेल, तर तुम्ही देखील सबस्क्राईब करायचंय आणि माझा पाठ आवडला अशी मी अपेक्षा बाळगते आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. धन्यवाद.